नमस्कार सगळ्या मीडियातल्या मित्रमैत्रिणींना नमस्कार आणि आमच्या कास्ट अँड क्रू आणि आपल्याकडे काही विशेष पाहुणे पण आले सगळ्यांना नमस्कार. राम राम. नमस्कार. मी स्वप्नील जोशी पंचशील एंटरटेनमेंट आणि बिग ब्रेन प्रोडक्शन्सच्या वतीने तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. या सिनेमात प्रसादनी डिरेक्शन केलंय, मी काम केलंय. हे असलं तरी आम्ही निर्माते पण आहोत, त्यामुळे मी कंपनीच्या वतीने बोलायला उभा आहे. ही कंपनी आम्ही मी प्रसाद, मंजिरी ओक, संजय मेमाणे आम्ही चौघांनी मिळून स्थापन केली आणि या कंपनीची पहिली निर्मिती सुशीला सुजित ही आहे. आमच्यासाठी खूप भारी आणि खूप महत्त्वाचा क्षण आहे आणि तुम्ही या सगळ्याचे साक्षीदार आहात. त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार इकडे आल्याबद्दल. थँक्यू सो मच. तो पहिला चित्रपट करताना विषय निवडीपासूनच्या सगळ्या जबाबदाऱ्या होत्या किंवा परीक्षा होत्या. त्या परीक्षेतनं पास होत पुढे गेलो आम्ही आणि आमच्याबरोबर खंबीरपणे उभे राहिले आमच्या पहिल्या प्रोजेक्टसाठी ते आमचे मित्र निलेश राठी सर, बिग ब्रेन प्रोडक्शनचे, आणि त्यांच्या मदतीमुळे हा चित्रपट पूर्ण झाला. सोबत मग नंतर पॅनोरमा सारखा मोठा स्टुडिओ जॉईन झाला. हळूहळू माणसं एकत्र येत गेली आणि एक छान सिनेमा आमच्याकडनं पूर्ण झाला. सिनेमाचं सगळ्यात पहिलं जे मोठं ऑडिओ व्हिडिओ कम्युनिकेशन होतं ते होतं चिवताई चिवताई दारुगड. आणि गाण्याला संपूर्ण महाराष्ट्रानेच काय फार US, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, रशिया वगैरे इथून सुद्धा लोकांनी खूप डोक्यावर घेतलं, खूप रील्स केले आणि आपण त्याची कॉन्टेस्ट घेतली होती. आणि त्या कॉन्टेस्टमध्ये आपण असं म्हटलं होतं की 10 भाग्यवान विजेत्यांना आपण ट्रेलर लॉन्चला बोलवू आणि त्या 10 पैकी 5 लोक अशी असतील ज्यांना ऍक्च्युली बक्षीस पण मिळेल. आणि पहिलं बक्षीस 50,000 रुपयाचं होतं आणि मग डाऊनवर्ड अशी बक्षीस होती. पण 10 लोकांना ट्रेलर लॉन्चला उपस्थित राहण्याची संधी मिळेल आणि त्यातली 5 लोक जिंकतील. आज आपल्याला फार भारी वाटतंय की त्या लोकांनाही आम्ही बोलवलं होतं आणि ते सगळे विनर्स आज इकडे येऊ शकले. हा घाट इथे तुमच्या समोर घालण्याचं कारण एवढंच की बरेचदा असं म्हटलं जातं की अशा कॉम्पिटिशन घेतात पण ते पैसे काही मिळत नाहीत. तर ते मीडिया समोर ते त्यांच्या हातात तुमच्या समोर, म्हणजे याच्यापेक्षा खरं काय असू शकतं. पण सर तुम्ही बोलवलं आणि त्यांना इन्व्हॉल्व करून घेतलं ही सगळ्यात मोठी महत्वाची गोष्ट. नाही ते झालंच पण ते म्हणजे जे बक्षीस असतं त्याचा पण म्हणजे त्याच्यासाठी लोक करतात बरेच, किंवा गाण्यावरचं प्रेम असतंच आणि तेच जर त्यांना मिळालं नाही तर तो त्यांचा अपमान आहे. तो आमच्याकडनं कधीही होणार नाही. त्यामुळे ते मुद्दामून त्यांना इथे तुमच्या समोर बोलवलं. कारण मला असं वाटतं की ते फक्त ते पंचशीलसाठी किंवा सुशीला सुजितसाठी रील बनवत नाहीयेत, ते मराठी चित्रपट साजरा करतात. त्यामुळे मराठी इंडस्ट्रीला ते मोठं करतात, मराठी सिनेमाला ते मोठं करतात. त्यामुळे ती माणसं आमच्यासाठी खूप खास आहेत आणि मी त्या सगळ्यांना स्टेजवर बोलू